मेळघाटातील दुर्गम भागात नरभक्षक वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेती व पशुपालन हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून सततच्या हल्ल्यामुळे या क्षेत्रावर गंभीर संकट ओढावले आहे। सध्या मका पीक बहरात आले असून शेतकरी रात्रंदिवस पिके व गुरे वाचविण्यासाठी शेतात मचांगवर थांबून राखण करीत आहेत। वारंवारच्या हल्ल्यांमुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे। याचा परिणाम चाऱ्याच्या टंचाईवर आणि दुधाच्या उत्पादनावर होऊन पशुपालक आर्थिक संकटात सापडले आहेत। गेल्या काही दिवसात वाघांच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा बळी गेल्याने पर्यटकांची वर्दळही घटली आहे। रोजगार अभावी तरुण वर्ग निराश असून स्थलांतराची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुखदेव पवार यांनी प्रशासनाने तात्काळ नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करावा, मेळघाट व पशुपालकांना आर्थिक मदत द्यावी आणि स्वसंरक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। नमस्कार, सध्या आम्ही मेळघाट मध्ये आहोत। आमचे एक काय ना अशोक भाऊ झांबरे आहेत। काय आता ते दाट जंगलातून आपल्या म्हशी किंवा बकऱ्या घेऊन आलेले आहे। आम्हाला तर दिसले। आम्ही त्यांना हेच विचारतो का बरं दाट जंगलात जाता तुम्हाला भीती वाटत नाही काय? वाटते, वाघ आहे, अस्वल आहे। हा, म्हणजे ते नुकसान करू शकतात। म्हणजेच आता एवढ्यात काही मेळघाट मध्ये काही घटना झाल्या। हा, म्हणजे ते एक वनमजुरावरही हमला झाला। तर अशा प्रकारचे वाघ आणि अस्वल जर इथं क्रूर हे असतील वन्य पशु, तर त्याचा खरंच इथल्या प्रशासनानं काय करावा, त्याचा बंदोबस्त करावा। बरोबर। आणि अन्यथा जर आमच्या जीवाला धोका झाला तर मग याला आम्ही जंगलात जाऊ की नाही जाऊ? बरोबर आहे। आम्हाला ढोरं चाराच लागते। ढोरं काही उपाशी ठेवता येत नाही। बरोबर आहे। तर या ठिकाणी ह्या जे सगळे हिंस्र आणि क्रूर जनावर आहेत यांचा सरकारनं बंदोबस्त करावा आणि आम्हाला संरक्षण द्यावं। आमचा परिवारच या म्हैशी किंवा बकरी किंवा गुरांच्या भरवशावर आहे आणि आम्हाला अभय मिळावं। आणि जर आमच्या म्हशीला आणि गाईला जर काही नुकसान झालं तर ते तात्काळ ज्याची भरपाई द्यावी, म्हणजेच आमचा प्रपंच सुरळीत राहील। या ठिकाणी मी झांबरे भाऊ आपल्याला म्हणजे काही होऊ नये, आपला परिवार सुखी समृद्ध व्हावा या ठिकाणी शुभेच्छा देतो। अचलपूर येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।